नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, राज्यातील महानगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक सुरू आहे. ही पोस्ट अर्थात कोणत्या उमेदवाराला मतदान करा हे सुचवण्यासाठी नाही. या माध्यमातून मी आपल्याला सुचवतोय, शहराच्या विकासासाठी पोषक ठरेल अशा उमेदवाराला निवडणूक मतदान करा. मग त्यासाठी क्रायटेरिया काय हे मी या पोस्टच्या माध्यमातून सांगणार आहे. सामाजिक जाणीव निर्माण व्हावी हा प्रमुख हेतू आहे. कोल्हापूर शहरात अनेक सामाजिक समस्या गेल्या कित्येक वर्षात उभा राहत आहेत, निर्माण झाल्या. त्यांची निर्गत नको का व्हायला? हे नगरसेवकांचे कार्य आहे. एकदा मतदान घेतलं की 5 वर्ष गायब असं होता कामा नये. असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. बरेच जण सांगतात असं घडू नये. असं जर वाटत असेल तर त्यासाठी मतदारांना जागृत राहणे गरजेचं आहे. म्हणजे कोल्हापुरातल्या सजग मतदाराने कोणाला मतदान द्यावं हे ठरवण्यापूर्वी ही प्रलंबित कामांची यादी वाचा. ऐका, मी सांगतो तुम्हाला. पहिल्या, रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. काही सजग नागरिकांनी हायकोर्टात तक्रार केल्यानंतर काही प्रमाणात या रस्त्यांची बांधणी झालेली आहे, तरी देखील नियोजन चुकीचं आहे. अनेक रस्त्यांची उंची तर घराच्या उंबऱ्यापेक्षा 2 फुटांनी उंच झाली. उद्या ज्या वेळेला पावसाळा सुरुवात होईल तेव्हा काय परिस्थिती होईल? पाणी घरातच येईल ना. त्यावेळी नागरिकांनी काय करायचं हे नको का समजायला? नियोजन करताना हे लक्ष द्यायला पाहिजे होतं. पिण्याचे थेट पाईपलाईन ही तर पूर्ण विस्कळीत झालेली आहे, अशी परिस्थिती आहे. गढूळ पाणी, जुन्या टाक्या, जीर्ण झालेल्या पाईपलाईन हे सर्व वैशिष्ट्य आहे. महालक्ष्मी विकास आराखड्याची कामं रेंगाळली. त्यामध्ये बहुमजली पार्किंग असेल, भक्त निवास असेल, दर्शनाची रांग असेल. शनिवार रविवार लाखो भाविक कोल्हापुरात महालक्ष्मी दर्शनासाठी येतात. त्यांचे हातोनात हाल होतात. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, शहरात कचऱ्याचे डोंगर उभे राहिले, कित्येक वर्षापासून उभे आहेत. त्यातही आता कचरा कुंड्या काढून टाकलेत. प्रश्न असा येतोय की नागरिकांनी कचरा टाकायचा कुठं? लक्ष द्या. वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्यांनी तर शहर कित्येक वर्ष त्रासले. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तर पार्किंगच्या या प्रचंड मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. स्थानिक नागरिकांचा वेळ, इंधन हे सगळं खर्ची पडतं. झोपडपट्टी वासियांना प्रॉपर्टी कार्ड गेली कित्येक वर्ष झोपडपट्टी वासी यासाठी झगडतात, हे लक्षात ठेवा. आपण राहत्या जागेचे मालक व्हावे ही त्यांची इच्छा आहे. त्याच्यावरती बांधकामासाठी बँकाकडून कर्ज मिळावे ही त्यांची इच्छा आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे ते उंबरे झिजवतात, हेही लक्षात ठेवा. सार्वजनिक उद्यानांची दुर्दशा. शहरातील अनेक उद्यानामध्ये सुविधांची वाढवा आहे. खरं तर उद्यान ही जनतेचे ऑक्सिजन पार्क आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये 4 मिनिटं विश्रांतीची स्थळ आहेत. शांत बसायला मिळावं, मनोरंजन व्हावं असं इथला इच्छा आहे, पण ते घडत नाही. रंकाळा तलावाची अवस्था तर अत्यंत गंभीर. रंकाळा तलावाचे सुशोभीकरण झाले, पण पाण्याचे सांडपाणी मिसळते, त्याचं काय? अनेक छोट्या मोठ्या नाल्यांचे सांडपाणी रंकाळ्यातच मिळते. भविष्य काळात रंकाळा हा सांडपाण्याचा एक स्टोअर हाऊस होईल. असं नका होऊ देऊ. आणि हे मतदान करताना लक्षात ठेवा, हे माझं मत आहे. महापुराचे संकट पूर्वी म्हणजे 5-10 वर्षांनी यायचं, आता ते 2-3 वर्षातच पुन्हा यायला लागलंय. म्हणजे आपलं नियोजन शहर विकासाचं किती चुकीचं आहे हे लक्षात यावं. अतिक्रमण, भराव, बेकायदा बांधकाम हे सगळ्या गोष्टी, ड्रेनेज सिस्टम कारणीभूत आहेत. दीर्घकालीन योग्य नियोजन, शास्त्रीय नियोजनाचा अभाव आहे, हे लक्षात ठेवा. महापालिकेची ढासळलेली आर्थिक स्थिती, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत नाही, खर्चावर नियंत्रण नाही, आर्थिक शिस्त, या सगळ्या बाबी गंभीर आहेत आणि नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा पुरेशा प्रमाणात अभाव
हे एक महत्वाचे काम आहे. जेवढे सांडपाणी निर्माण होते तेवढ्या सगळ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, ती होत नाही हे आमचं दुःख आहे. त्यामुळे सांडपाणी ही फार मोठी समस्या झाली. महिला बचत गटांना भांडवल पुरवले पाहिजे, तेही अत्यल्प व्याजदरात, हे लक्षात. कारण आज मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकलेल्या हजारो महिला आजही असहाय्य नजरेने तुमच्या आमच्याकडे शासनाकडे मदतीसाठी डोळे लावून बसलेले असतात. सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक या सर्वांनी त्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे. बेरोजगारी, सामाजिक समस्या ह्या शहराला वेढलंय. पर्यावरणाचे प्रॉब्लेम्स मोठे आहेत, युवकांमध्ये अस्वस्थता आहे, व्यसनाधीनता वाढते, लग्नविषयक अडचणी आहेत, अशा अनेक सामाजिक समस्या निर्माण झालेत. हे सामाजिक तणाव वाढतायत. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावला पाहिजे. अशाच व्यक्तीला आपण मतदान करावं असं मला वाटतं. मित्रांनो, मतदान कुणी कुणाला करावं, हे करत असताना कशा पद्धतीनं करावं आणि कोणते उद्देश ठेवून करावं, यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सुचवल्या. धन्यवाद.